तीन पिढ्यांची निसर्गोपचार सेवेची उज्ज्वल परंपरा. नमस्कार, मी डॉक्टर अश्विन बी भडांगे, निसर्गोपचार तज्ज्ञ. माझ्यासाठी निसर्गोपचार हा केवळ व्यवसाय किंवा उपचार पद्धती नाही, तर आमच्या कुटुंबाने तीन पिढ्यांपासून जपलेली सेवा परंपरा आहे. आमच्या कुटुंबातील पहिल्या पिढीने आयुर्वेदिक आणि पारंपरिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून विशेषतः काविळीसारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मदत करण्याचे कार्य केले. त्यानंतर दुसऱ्या पिढीने पक्षाघात अर्थात पॅरालिसिस झालेल्या रुग्णांच्या सेवेला प्राधान्य दिले. अनेक गरजू रुग्णांना आधार देत ही सेवा परंपरा पुढे नेण्यात आली आणि आज या परंपरेची तिसरी पिढी म्हणून मी हे सेवा कार्य पुढे चालवत आहे. 2008 पासून सेवा कार्याचा प्रवास. सन 2008 पासून मी निसर्गोपचार क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. निसर्गोपचारासोबतच ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर आणि विविध नैसर्गिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून विशेषतः पॅरालिसिस असलेल्या रुग्णांना तसेच चालण्यात आणि शारीरिक विकासामध्ये अडचणी असलेल्या लहान मुलांना मदत करण्याचा मी प्रयत्न करत आलो आहे. माझ्या या प्रवासात अनेक कुटुंबांशी जोडले जाण्याची संधी मिळाली. एखाद्या आईवडिलांना आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आशेचा किरण दिसतो. एखादे मूल सातत्यपूर्ण उपचार आणि प्रयत्नांमुळे स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दिशेने प्रगती करते. तेव्हा मिळणारा आनंद माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यातील आनंद हाच माझ्या कार्याचा खरा सन्मान आहे. लहान मुलांसाठी विशेष सेवा. चालण्यात अडचण असलेल्या तसेच शारीरिक विकासासाठी विशेष मदतीची आवश्यकता असलेल्या लहान मुलांसाठी आम्ही विशेष कार्य करत आहोत. प्रत्येक मूल वेगळे असते, त्याची परिस्थिती वेगळी असते आणि त्याच्या प्रगतीचा वेगही वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक मुलाची परिस्थिती समजून घेऊन योग्य उपचार आणि थेरपीचा मार्ग निवडण्यावर आमचा भर असतो. बिना गोळ्या औषधांचा नैसर्गिक उपचाराचा प्रयत्न. आमच्या कार्यामध्ये शक्य तिथे गोळ्या औषधांवर अवलंबून न राहता नैसर्गिक उपचार पद्धती आणि आवश्यक थेरपीला प्राधान्य दिले जाते. निसर्गोपचाराच्या माध्यमातून शरीराला नैसर्गिक पद्धतीने आरोग्य सुधारण्यास मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो. बिना गोळ्या औषधांचा नैसर्गिक उपचार या संकल्पनेतून गरजू रुग्णांना योग्य मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राहण्याची उत्तम सोय आणि जेवणाची मोफत व्यवस्था. दूरवरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबियांची गैरसोय होऊ नये यासाठी केंद्रामध्ये राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. तसेच रुग्ण आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या व्यक्तींसाठी जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे उपचारासाठी बाहेरून येणाऱ्या गरजू रुग्णांना सोयीस्कर वातावरणात राहून सेवांचा लाभ घेता येतो. मातोश्री शालिनी भडांगे यांच्या नावाने निसर्गोपचार केंद्र. 3 पिढ्यांपासून सुरू असलेली ही सेवा परंपरा पुढेही त्याच निष्ठेने आणि जबाबदारीने सुरू ठेवण्याचा माझा संकल्प आहे. म्हणूनच माझी आई श्रीमती शालिनी भडांगे यांच्या नावाने हे निसर्गोपचार केंद्र लोकसेवेसाठी सुरू केले आहे. कारण आमच्यासाठी उपचार ही केवळ एक पद्धत नाही, ती एक सेवा आहे, ती एक जबाबदारी आहे आणि 3 पिढ्यांपासून जपलेली आमची परंपरा आहे. सेवा हीच खरी ओळख. 2008 पासून आजपर्यंतचा हा प्रवास माझ्या एकट्याचा नाही. माझ्यावर विश्वास ठेवणारे रुग्ण, आपल्या मुलांना विश्वासाने आमच्याकडे घेऊन येणारे आई-वडील, सहकारी आणि प्रत्येक शुभेच्छुक यांचा या प्रवासात मोठा वाटा आहे. माझा एकच प्रयत्न आहे, ज्या कुटुंबाला आपल्या मुलासाठी आशेची गरज आहे त्या कुटुंबापर्यंत योग्य मार्गदर्शन आणि शक्य ती मदत पोहोचली पाहिजे. एखाद्या मुलाच्या प्रगतीमध्ये आपला छोटासा वाटा उचलता आला
एखाद्या गरजू रुग्णाला आधार देता आला आणि एखाद्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद आणता आला तर माझ्यासाठी तीच सर्वात मोठी कमाई आहे. कार्याला मिळालेला सन्मान. माझ्या सेवा प्रवासाची विविध स्तरावर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री माननीय प्रतापराव जाधव यांच्या हस्ते माझ्या कार्याबद्दल सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे. तसेच आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला आहे. विविध संस्था आणि मान्यवरांच्या माध्यमातूनही सामाजिक आणि उपचार सेवेतील कार्याचा गौरव करण्यात आला आहे. डॉक्टर अश्विन बी भडांगे, निसर्गोपचार तज्ज्ञ, मातोश्री शालिनी भडांगे यांच्या नावाने निसर्गोपचार केंद्र. निसर्गोपचाराच्या माध्यमातून सेवा, गरजू रुग्णांना आधार आणि लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न. धन्यवाद. सयाजी कराळे, राहणार टाकळी सागर, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. ही या दवाखान्यात मे महिन्यात आलो होतो. तर माझ्या मुलाला नाताला 30% आराम वाटला. तर त्याच्यानंतर आता काल शिबिर होतं, त्याच्यामुळे आम्ही काल बी आलेलो आहे. अजून ती काही नाही माहिती, पहिली दिली होती पण ती मुलाला माहिती. 1 मेला आलो होतो तेव्हा त्याची तब्येत थोडी ही होती खराब. आता थोडी बरी वाटते, 30% बरी वाटते मला. त्याला तो खात नाही, गुडघे काम करत नाही, उभा राहत नाही, कंबर धरीत नाही, चालत नाही. आता थोडा हात धरून चालतोय. गुण आला मला, 30% गुण आला. जिल्हा सोलापूर, गावदेवाडी तिथून आलो. जवळजवळ साधारण 50 जागेवर मी माझ्या मुलाला दाखवलं. तिथं कुठलाही रिझल्ट नाही, पण आपल्या बडंगे साहेबांचा रिझल्ट एकदाच घेऊन आलो त्याला. त्याचे पाय वगैरे म्हणजे म्हणावा असा रिझल्ट इथला आहे. तरी बडंगे साहेबाला एकदा प्रत्येक पेशंटने एकदा विजिट द्यावी ही विनंती. अशा पेशंटला उपचार इथं 100% होतो. कारण आम्ही रिझल्ट पाहिला, सरांना एकदा दाखवलं आमचं पेशंट क्लिअर झालं, म्हणजे अजून होईल इथे. अशा अजून जर कोणाचे असतील पेशंट तर इथं आणून एकदा बडंगे साहेबांना दाखवतो ही विनंती. तुझं नाव काय आहे? कुठून आलं सांग? नगर येथून आलेलो आहे. पहिल्यांदा आलो होतो तेव्हा हा उभा राहत नव्हता. आता थोडाफार फरक पडला इथं आल्यापासून. आणि इथं बिना औषधाची म्हणजे बिना औषधाचा इलाज केला जातो. नैसर्गिक प्रकारे मालिश वगैरे करून तर भरपूर प्रकारात फरक पडते. माझं म्हणणं आहे की अशा मुलांनी इथं यायला पाहिजे. भरपूर फरक पडेल सर्व. आम्ही 40 गाव करून आलो आणि पहिल्यांदा हात पाय पण नाही घालवायचा. तो कसं पालथा पण पडायचं नाही, काही नाही. आता पालथा पडतंय स्वतः एकट्याने, फक्त निघत नाही अजून, पण मान पण पकडते थोडी. तुम्हाला किती दिवसात फरक हा, पडला? आम्हाला गॅरंटी ह्याच्यामध्ये फरक पडला. किती दिवसात? पहिल्या वेळेस मध्ये इतका फरक पडला, तर दुसऱ्या वेळेस मध्ये अजून फरक पडला. तुम्हाला किती दिवसात फरक पडला? आम्ही 2 महिन्याच्या नंतर आलो. अर्चना भडांगे. कालच्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांचे आभार. तुमच्या बाळांना त्रास असेल तर तुम्ही शालिनी निसर्ग उपचार केंद्रामध्ये उपचार करा. आम्ही तुमच्या बाळांना फ्री सेवा करतो. तुम्ही या, नक्की या. आणि आम्ही सर्वांसाठी तयार आहेत. आणि सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो की माझ्याबद्दल तुम्ही एवढा जो विश्वास दाखवला. आज मी चक्क झालो की कालचेच मी कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल इतके पेशंट, म्हणजे इतके लहान लहान मुलं होते, असंख्य गर्दी होती. आणि त्यामध्ये आपले संजयजी साहेब शिरसाट साहेबांनी त्यांची उपस्थिती देऊन त्यांनी आपल्या शालिनी निसर्ग उपचार केंद्राला स्वतंत्र जागा आणि स्वतंत्र बांधण्यासाठी त्यांनी असा पण उल्लेख केला काल. आणि मी त्यांचे पण खूप मनापासून आभार मानतो. आणि सर्वात प्रथम माझं जे कार्य आहे हे लहान मुलांबद्दल आहे. मी कुठल्या प्रकारचे गोळ्या औषधं न वापरता मी याचे नॅचरोपॅथिक ट्रीटमेंटनी लहान मुलांना बरं करायचा प्रयत्न करतो. आणि मला खूप आनंद असा पण होतोय की इतके लोक, आणि माझं एक इच्छा आहे की भारताच्या नव्हे तर जिथे बाळाचा आजारी असेल त्यांच्या कोण्याकोण्यापर्यंत आपला मेसेज जावा. आणि त्यासाठी आपण शिबिरचं पण नियोजन केलं. तर आज तुम्ही बघू शकतात आपण एवढी शिबिरचं नियोजन केलं. आणि शिबिर जेव्हा पण मी ठेवणार तर त्यांची राहायची सुविधा पण मोफत ठेवतो आणि त्यांची जेवणाची पण. आणि मला शिरसाट साहेब असेच नाही म्हणती की काही
डॉक्टर लोक जे असतात काही फी कमवतात आणि मी गमवतो तसं नाही काही. त्यांचं बरोबर म्हणणं आहे. मी समाजसेवा पण करतो. त्यांनी माझी एवढी तारीफ केली आणि त्यांनी उपस्थिती दिली माझ्या त्या शालिनी सर उपचार केंद्राला, ही माझ्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे. आणि ते त्यांचं मन एवढं मोठं आहे की त्यांनी माझ्या शालिनी सर उपचार केंद्रात लहान मुलांची जी परिस्थिती बघून की मी जे आतापर्यंत करत आलेलो आहे ते रेंजने करत आलेलो आहे. आज 70,000 रुपये नुसतं रेंट देणं एका याचे. माझे 3 शॉप आहे, 3 बंगलेत आहे. त्याच्यामध्ये एका याचे 50,000 किंवा म्हणजे 2-2.5 लाख रुपये माझे आणि स्टाफ आहे. तर एवढा माझा खर्च नव्हतं हे करता येत. तर सरांनी बघून त्यांनी मला ती जागा देण्याचं जो निर्णय घेतला आणि बांधून देण्याचा पण जो निर्णय घेतला, याच्यात कुठेतरी साहेबांचं जे मन आहे इतकं मोठं हे मला आज कळलं. तर धन्यवाद, थँक्यू. आणि एकच संदेश देणार की तुमच्या बाळांना जर तुम्ही घेऊन येत असाल शालेय उपचार केंद्रामध्ये जर शिबिरमध्ये, तर कृपया करून पहिली नोंदणी जरूर करा आणि डायरेक्ट येऊ नका. कारण का बघितली मी इतकी असंख्य गर्दी आणि इतकी माझी फॅन फॉलोइंग तर जाऊ द्या, पण इतके लहान मुलं माझ्यावरती विश्वास करता आई वडील, त्याच्यावर सर्वात धन्यवाद. थँक्यू सो मच. सत्यवार्ता मराठी न्यूजसाठी संपादक रोहित गायकवाड, नाशिक.